मग आता परत विचार करा, जर शिवाजी महाराज नसते तर अयोध्येत राम मंदिर बांधू शकलो असतो? आणि जर नंतर छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, तारा राणी यांनी औरंगजेब इकडे आला, त्याला जर का मोकाट सोडला असता तर संपूर्ण देश तेव्हाच हिरवा वरवंटा फिरला असता. म्हणजे महाराष्ट्राने देशावरचं संकट आपल्यावरती घेतलं. औरंगजेब जो संपूर्ण देश आपला पादाक्रांत करायला निघाला होता, त्याला इथल्या इथे रोखला नाही, इथल्या इथे गाडला. आणि तो गाडला नसता तर आपल्या देशाची हे आता हे डिलिमिटेशन, आरक्षण बिरक्षण आणायला राहिले असते का शिल्लक? तर हे जे महत्व आहे, हे महत्व हे आपलं कर्तव्य आहे. हे काम म्हणजे आपलं कर्तव्य आहे. आणि जर आपण कर्तव्य पार पाडणार नसू तर मला असं वाटतं हे सगळे बाजूला ठेवून द्या, यांची काही गरज नाहीये. कारण ते पण बघत असतील ना, नसतील कशावरून की काय करतायत हे. मी माझ्या वेळेला केलं, पण माझा नुसता उद्घोष करतायत. मी मगाशी अरविंद सावंत पण जोरात बोलत, छत्रपती शिवाजी महाराज की, कशाला जय म्हणताय? तर हे करण्याची तुमच्यात हिंमत आहे का? पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. जागेवरती पाय रोवून उभं राहणं आणि वेळ पडली तर दोन हात करणं, हा आपला महाराष्ट्र धर्म आहे. अन्यायाला तोडून मोडून टाकणं हा महाराष्ट्र धर्म आहे. आणि हा महाराष्ट्र धर्मच आपल्या या देशाला आणि हिंदुत्वाला वाचू शकेल. दुसरं कोणी याच्यामध्ये येऊ शकत नाही.